नमस्कार. मी प्राध्यापिका मेधा दाते, लेखक क्रमांक 229, 16 ऑगस्ट. अग्निपथ मागच्या एकादशीला मी 1 ते 5 अभंग वाचले. अग्निपाठचे त्याचे पुढचे अभंग. ते सगळेजण कर्म करायचं हे मान्यच असतं, कोणी त्याच्याबद्दल म्हणजे हे घेत नाहीत आक्षेप, कारण त्याच्याशिवाय जगूच शकत नाही. पण हे कर्म पुण्यकर्म आहे, हे बरोबर येणारं आहेच, उत्तम आहे, ते करा म्हणलं की त्याला काहीतरी फाटे फोडतात. पण ते किती महत्त्वाचं आहे हे सांगायसाठी हा अभंग. कर्म एक साधन, कर्म एक साध्य, कर्मामागे सारे विश्व धावे. सत्कर्म परी वेगळेची असते, कृपेविण त्याची प्राप्ती नसे. खंडित करण्या कर्माच्या त्यागती, करी नित्ययज्ञ गीता सांगे. मेधा सांगे सदा श्रेष्ठ कर्म करा, अग्निहोत्र सहजी घडत तसे. अग्निहोत्र करा, अग्निहोत्र करा, भाग्याची महती काय सांगू. पण मग हे एकदा अग्निहोत्र केलं की ते का करायचं, कधी करायचं आणि त्यांनी काय साध्य होतं. तर नित्ययज्ञ घडे सायं प्रातःकाळी, संधिकाळी संधी साधावी ते. यज्ञपुरुष तृप्तीने आशीर्वाद देई, सदैव समाधानी राहे मन. घराचा अधिपती अग्निनारायण, सुमन सर्वांचे करीत असे. मेधावदे जना साधा दोन्ही वेळा, सहजी पुष्टी मिळे तन मन धना. अग्निहोत्र करा, अग्निहोत्र करा, भाग्याची महती काय सांगू. आपण जीवन जगताना आपल्याला अनेक उपकार किंवा अनेक ऋण आपण घेत असतो. लहानपणापासून वाढवून मातृऋण तर उदंड असतं, पितृऋण असतं, ज्या वंशाचे आलेलं असतं त्यांचं ते एक असतं. पितृऋणामध्ये त्यांचा सगळ्यांचा समावेश असतो. ज्या समाजात आपण मोठे होतो त्या समाजाचं ऋण असतं. ज्या शाळेत किंवा जे आपल्याला शिक्षण देतात त्या गुरूंचं ऋण असतं. असं सगळं ऋण आपल्याला त्याची जाणीव असते, आपण ती वेळोवेळी फेडतही असतो. पण नेमकं जे देव ऋण आहे ते मात्र फेडायला टाळाटाळ करतो. की संपूर्ण हा 5 फुटी देह मिळाला आहे, तो कुणाच्या कृपेने आहे. हे रक्ताभिसरण चाललं आहे ते कुणाच्या कृपेने. श्वासोश्वासाची क्रिया चालली आहे ती कुणाच्या कृपेने. आणि हृदयातलं अशुद्ध रक्त फुफ्फुसात जातं, ते अशुद्ध शुद्ध करण्याचं काम फुफ्फुस करून पुन्हा हृदयाकडं पाठवतं आणि ते हृदय संपूर्ण शरीराला पाठवतं. सगळ्या क्रिया चोख आणि नेमक्या ज्या त्या वेळी ज्या त्या ठिकाणी सगळ्या प्राण्यांच्या होतात. कमी अधिक प्रमाणात, लहान मोठं, पण सगळं इतकं बिनबोभाट आणि बिनचूक चालतं. आणि हे सर्व जो करतो त्या देवाला मात्र आपण उपकार मानत नाही. आणि त्याचं ऋण फेडायचं असेल तर काय करायला पाहिजे ते या अभंगात सांगितलं आहे. अल्पयत्न फिटे सहजी ते ऋण, मातृपितृगुरु समाजाचे. परिदेव ऋण कसे फेडशील, नित्य यज्ञाविण मार्ग नाही. सूर्योदय सूर्यास्त करणे नित्ययज्ञ, तांदूळ तुपाच्या हवनाने. सूर्य प्रजापती अग्नी प्रजापती, अनुक्रमे त्यासी समर्पावे. मेधावदे आता ऋणभय संपे, शांती समाधान चित्ती नांदे. अग्निहोत्र करा, अग्निहोत्र करा, भाग्याची महती काय सांगू. आता हा अग्नी पेटवायचा कशाने, कोणत्या म्हणजे काय वापरायचं त्याबद्दल आणि महत्त्वाचं सांगितलेलं आहे. की गोमयाचा अग्नी प्रज्वलित करणे, गोघृताने अथवा कापराने. रसरशीत अग्नी यज्ञपात्री येता, नेमक्या समयी आहुती द्यावी. अखंड तांदूळा अक्षता म्हणून गाईचे तूप माखावे त्यासी. मेधा घडे पहा किती श्रेष्ठ कर्म, आपुल्या घरी घडे नित्ययज्ञ. अग्निहोत्र करा, अग्निहोत्र करा, भाग्याची महती काय सांगू. आपण परमेश्वराने ब्रह्मदेवाने अनेक जीव निर्माण केले, पण त्यांना समाधान होत नव्हतं. कारण त्यांना फार अपेक्षा काही नव्हती. पण सर्व देवता पुष्ट होण्यासाठी काय पाहिजे, तर देवतांना पुष्ट करणारा हा माणूस निर्माण झाला, हा यज्ञ करू शकतोय. हे ज्यावेळेस कळलं तेव्हा ब्रह्मदेव शांत झाले आणि त्यांनी म्हणजे ह्या माणसाला निर्माण केले. वेद शास्त्र श्रुती सदा वर्णी यज्ञ, दूर का सारावे मग त्यासी. धन्य नरदेह धन्य यज्ञसेवा, यज्ञासाठी नारायण दारी तिष्ठे. यज्ञासाठी विसंबे नरावरी हरी,
खंत करा परी नका टाळू. विनवी असे तुम्हा मेधा पुनः पुन्हा विनमुख नारायणा धाडू नका. अग्निहोत्र करा भाग्याची महती काय सांगू. कारण उपनिषदामध्ये तसा स्पष्ट उल्लेख आलेला आहे की नित्य तुम्ही आहुती देत असाल तर सूर्यनारायण अग्निनारायण तुमच्या दारात तिष्ठत उभारतात. समजा तुम्हाला विलंब झाला तर थांबा, आपल्याला आहुती मिळणार आहे इथं, म्हणून तिष्ठत उभारलेले असतात असं सांगितलं. म्हणून आणि तो यज्ञासाठी विसंबे नरावर हरी असं म्हणून तेवढ्यासाठी तो शब्द टाकला आहे. आणि तो दारात थांबतो, जिथं तुम्ही यज्ञ करता त्याच्या दाराची तो उंबरठ्यावर असतो असं नचिकेत्याला कठोपनिषदात यमधर्माने सांगितलेलं आहे. प्रत्यक्ष अतिशय सुरेख अप्पांनी ते वर्णन केले. नमस्कार.